काय नाव तुमचं? माया हुसेन जाधव. माया हुसेन जाधव. काय परिस्थिती म्हणजे इथं खर्डी नाल्याजवळच आहे ना, इथं राहायला तुम्ही? हा, काय झालं? किती वाजता पाणी आलं? काय 5 वाजता सकाळी सकाळी पाणी आलं? आणि काय काय साहित्य होतं घरात? सगळं घरामध्ये सामान होतं. सगळं भिंत सगळी पडली. भिंत पडली का? भिंत पाणी झालं. सगळं मंदिर देव सगळी वाहून गेली. कशामुळे झाली ही घटना? काय आता मला काय माहिती, पावसामुळे झालं ना. नाही, पावसामुळे झालं, पण हे पाणी काढून देण्यासाठी व्यवस्था काही झाली नाही का? नाही झाली तर काय वस्तू सोयच केली नाही. आमची हा? सोयच केली नाही. कुणी अजून प्रशासन आलं नाही का तुमच्यापर्यंत? नाही काहीच नाही. प्रशासन येऊन गेलेलं आहे. घर सगळे मोडलेत. घरांमध्ये अख्खं पाणीच पाणी आहे. बरं, ठीक आहे. तुमचं काय काय नुकसान झाले? माझं सगळं सामान गेलं वाहून. मला काहीच नाही. सगळं धान्य धुन्य सगळं वाहून गेलं. भांडी? काहीच नाही राहिलं. भांडी घर पडले का? हो, सगळं पाठीमागची भांडण. घर कसलंय तुमचं? होतं मातीचं होतं. मातीचं होतं ना? तुम्ही काय उदरनिर्वाह, काय व्यवसाय करताय तुम्ही? जुन्या भांड्याचं काम करताय? घरकाम करते. पहा, म्हणजे पूर्णपणे कुटुंब उघडं पडलंय आणि यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या स्थितीत त्यांना काहीच निवारा किंवा काही फारसं मिळालं नाही. तर काय नाव तुमचं? बोला. माझं नाव मंगल भीमाजी धोत्रे. हा, दिव्यांग आहे तुम्ही ना? मी 100% अपंग आहे. हा. आणि माझ्या घरात मी इतकी नुकसान झाली की माझं काहीच राहिलेलं नाही. माझे भांडे गेले वाहून. माझी पिठाची गिरणीची नुकसान झाली. माझी सायकल पण वाहून गेली होती, पण पोरांनी धरून साईडला काढली. आणि माझं राशन होतं भरलेलं. काल मी भरलेलं होतं 1500-1600 रुपयाचं, ते पण गेलं. आणि मला राशन भेटलेलं होतं 35 किलो धान्य भेटतं मला, ते पण भेटलं होतं. ते पण माझं सगळं नुकसान झाली. आणि माझी बचत गटाची मी मेन अध्यक्ष आहे. मी बचत गट चालवते. त्याचे मी पैसे गोळा केलेले होते माझे, ते पण 30-40 हजार रुपये पण वाहून गेलेले आहेत. मी पैसे धरायला गेले तर मी खाली पाण्यात डुबल्यामुळं घरातच डुबले मी घरात. मग ते एक शेजारचा माझा मावस भाऊ राहतो, तो पळत आला. त्यांनी मला पाटकोळी उचलून घेतलं. तो म्हटलं पैसे गेले तर जाऊ दे, घर गेले तर जाऊ दे, भांडे गेले तरी जाऊ दे, पण तू स्वतःचा जीव वाचव. तू वाचली तर तू कुठं पण तू गोळा करशील. अशा ह्या पद्धतीने मला त्यांनी घराच्या बाहेर पाटकोळी घेऊन बाहेर काढलं. आम्हाला कसली सोय नाही आमची इथं. येऊन गेले, सगळं पाहून गेले. JCP आले होते. JCPने सगळं पाणी काढल्यामुळं पाणी खूप कमी झालं आता पण घरात जायला जागा नाही. आम्हाला पाय ठेवायला पण जागा नाही. आम्हाला आता सध्याला घालायला कपडे सुद्धा नाही आहेत. सगळे कपडे सगळे भिजलेत. तर आम्हाला काहीतरी. किती घरांना हे झोपडपट्ट्या, किती लोकांना याचा पाण्याचा हे झालाय? 10-12 घरांना झालेलं आहे. 10-12 घरांच्या म्हणजे पूर्ण घर भिजलेलं आहे. एका घरात म्हणजे असं कुणाचं धान्य राहिलं नाही. कागदपत्र गेले, पैशाची व्यवस्था सगळे गेले. हा, बोला. माझ्या घरात तर काहीच राहिलं नाही. राशन नाही, मसाले नाही, कपडे नाही, काही नाही. आमचं ते बारकं पोरगं होतं म्हणून आम्हाला उपसू बाहेर काढलं तर आम्ही डुबलोच होतो आतमध्ये. किती वाजता पाणी आलतं? 5 वाजता. पहाटे 5 वाजता हा, पहाटे 5 पाणी आतमध्ये घुसलं एकदम. मान्या फिरी सगळे कपाट पालते झाले. हा, सगळे पालते झाले. तुताने पोहत होते सगळे डबडे मोठमोठाले. टीव्ही बिव्ही सगळे पैसे जे होतं. म्हणजे हातावरच पोट आहे आणि हातावरचे पोट असताना ही घटना घडली. अत्यंत दुर्दैवी आहे आणि इथं प्रशासनाने तात्काळ मदत करणं गरजेचं आहे. पाणी काढून दिलं, धन्यवाद. परंतु आता यांना उपजीविकेसाठी जे समजा शिदा पाहिजे किंवा इतर मदतीची गरज आहे. कपडे, शाळेतले विद्यार्थ्यांसाठी मदत पाहिजे. शाळेच्या विद्यार्थ्यांची सुद्धा पुस्तकं गेलेली आहेत. त्यामुळं हे संपूर्ण कुटुंब समोर दिसतात. गरीब गरजू उदरनिर्वाह करतात. तुम्ही काय काम करता? मी घरातच आहे. मी कमराने मानक्याने गेलेली आहे. माझ्या 4ही घरांनी फुल पाणी माझं सगळं वाहून गेलं. पार आमच्या पोरी धुणं भांडे करतात, या पोरी ससुना बाळा करतात. सगळ्या जुन्या भांडीच खातात, पोट भरतं. काय तुम्ही काय काम करता? मी बी घरचं कामच करते सर. माझं तर सगळंच गेलं वाहून. काहीच राहिलं नाहीये. धान्य धुन्य सगळं वाहून गेलं. पोराच्या शाळेसाठी पैसे ठेवले होते. ते पण वाहून. काय नाव तुमचं? बोला. अंबिका किरण धोत्रे. माझ्यापाशी तर काहीच नाही राहिलं. सगळं वाहून गेलेलं आहे. सगळ्यांचं तसं झालं. पाणी आलं. माझं पण पाणी आलं होतं. मला काही राहिलं नाही. खायला सुद्धा नाही. या बाईने कॉलेजसाठी पैसे ठेवले होते 10,000 रुपये. कोणी? काय एक मिनिट, काय नाव तुमचं? जयश्री रवींद्र धोत्रे. काल द्यायचे होते पण कुठं द्यायचे होते? कॉलेजला. कुठल्या? काय कोण मुलगा शाळेत आहे का तुमचा?
अकॅडमी केली अकॅडमी पोलीससाठी हा त्याच्यासाठी पैसे जमा केले होते तुम्ही 10,000 रुपये आणि ते आज भरायचे होते, काल भरायचे होते का? काल भरायचे, तो स्टँडवरून माघारी आला पण ते आज पैसे सगळे वाहून गेले. 10,000 रुपये गेले भाऊ. पहा म्हणजे किती अडचणीत ह्या आणि या निसर्गापुढं हातबल झाली सगळी माणसं सुद्धा आणि इथं प्रशासनाने तात्काळ मदत केली पाहिजे. इथे वेळ काढूपणा जरूर केला नाही पाहिजे. जो मंचाचा खर्डीनाला आहे तर तिथं ही घटना घडली आणि 10-12 कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जे झोपडपट्टी होती किंवा घर जुनी मातीची होती ती सुद्धा वाहून गेली. हो आमच्या अजिबात सोय झालेली नाहीये, सगळं पाणी झालेलं आहे, परत सगळ्याची घरं पडलेली आहेत.